सांगितलं? कर्म करणे, देवत्यांचे कार्य त्या जीवाच्या कर्मानुसार त्यांना फळे देणे. परपंच हा जड मूळ स्थितीमध्ये आहे. 3 पदार्थाचा मी तुम्हाला परिचय दिला. चौथा राहिलेला पदार्थ कोणता? जीव झाला, परपंच झाला, देवता झाले. 4 पदार्थ तुम्हाला आता सांगितले. चौथा पदार्थ कोणता? मागे तुम्ही बोलत तरी चालेल, निदान मी मागे बसले, आमनं काही काम नाही असं काही नाही. चौथा पदार्थ परमेश्वर. कोणता? परमेश्वर. मग हे परमेश्वराचे कार्य काय? जीवांना अवतार धारण करून ज्ञान देणे आणि ज्ञानाद्वारे जीवांचा उद्धार करणे. आणि मग परमेश्वर एकच युगात येतात का? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. युगायुगात मी जीवांना ज्ञान देण्यासाठी, दुष्टांचा नाश करण्यासाठी, सज्जनांचे रक्षण करण्यासाठी मी अवतार धारण करतो प्रत्येक युगात. आणि तोच अवतार श्रीकृष्ण भगवंताच्या रूपाने द्वापार युगात श्रावण अष्टमी बुधवार नक्षत्रे ठीक चंद्रोदयाच्या वेळी 12 वाजता मथुरेत झाला आणि काल रात्री या पाष्ट्यात झाला. बरं का? आणि तो अवतार यात सरका पुढे सरका कीर्तनात बघू कीर्तनात. आणि तोच अवतार या ठिकाणी आज झाला. आणि परमेश्वर प्रत्येक जन्मात जीवाला ज्ञान देतात. बर का? परंतु त्या देवाने दिलेलं ज्ञान ज्या जीवाने घेतलं त्या जीवाचा उद्धार होतो. ऐकताय ना? जे लोक येतील ते येतील, बसतील, तुम्ही कान देऊन ऐका. जीवाला परमेश्वर प्रत्येक युगात ज्ञान देतो आणि त्यांचा उद्धार करतो. ज्या जीवांनी त्या परमेश्वराचे ज्ञान घेतलं, त्या ज्ञानाचं ते आचरण केलं, तो जीव उद्धरला जातो. आणि ज्या जीवांनी ज्ञान घेतलं नाही, त्याप्रमाणे आचरण केलं नाही, तो नरकाचा भागीदार होतो. बर का? मग आपल्यावर आपण काय करायचं? तो दयाळू, मयाळू, कृपाळू, करुणाळू परमेश्वर या जीवांना ज्ञान देतो. पण हे जीव ते ज्ञान काही स्वीकारत नाही. आमचे बाबूराव शास्त्री म्हणतात, हे ज्ञान दिले तू निदवडीले, मरत मरत गेलो, केला मी विश्वास घात रे, ते भोगीत आलो दयाळा, ते भोगीत आलो. देवा तू ज्ञान दिले पण मी ते घेतले नाही, दवळले आणि मरत मरत गेलो, पुन्हा पुन्हा मरलो आणि पुन्हा पुन्हा जन्माला आलो. ज्या जीवाने त्यांचे ज्ञान घेतलं तो जीव मात्र उद्धरल्याशिवाय राहत नाही. आणि त्याच जन्मात मनुष्य देहात जे घडत, इतर 84 लक्ष योनीमध्ये परमेश्वराचे नामस्मरण, चिंतन, कथा, कीर्तन, सत्या होत नाही. कधी असं तुम्ही ऐकलं का की जळगाव जिल्ह्यामध्ये पहिल्यांनी विचार केला हो की आपल्या गावात सप्ताह करून टाकू? आता या ठिकाणी वारकरी संप्रदायांचाही सप्ताह होतो मोठा, आणि 2 दिवसीय सप्ताह या ठिकाणी मानव पंत लोक सुद्धा कृष्ण अष्टमीने करतात. फक्त मला या ठिकाणी असं चित्र दिसलं, मानुभावांचं असो किंवा वारकरींचं असो, सर्व गाव मिळून एकोपाने तो कार्यक्रम करतो. म्हणून सर्वांचे मी स्वतः स्वागत करतो. कारण की द्वेष बुद्धी या ठिकाणी मला आल्यापासून एवढी दिसली नाही. आणि मग परमेश्वर ते ज्ञान देतो पण आपण ते ज्ञान घेत नाही आणि परत परत जन्माला येतो आणि मरतो. परंतु हे ज्ञान फक्त नरदेहातच भेटते. असा काष्टांच्या बैलांनी विचार केला का? बैल जमले हो, सध्या पावसाळा चालू आहे, कामं नाही येत, आपले बी माल कसकट आहे, तर आपण जे बटायचे
सप्त्या बनाय टाकू असं बैलच ना काम आहे का? बरं जाऊ द्या नका सप्त्या बनवू द्या, पण कधी असं द्या बघितलं का तुम्ही की बुवा चला सप्ताह चालू आहे आणि बैल कीर्तन ऐकायला येऊन बसले? आले का कधी सप्त्यात बैल? कधी पाहिले का तुम्ही की कीर्तनात बैल आले? हो, बैल कीर्तनाला येऊ शकत? हे कार्य फक्त मानवांचे आहे. येथे पाहिजे जातीचे येड्या गबाड्याचे काम. जो जातीवंत असतो तो या ठिकाणी आल्याशिवाय राहत नाही. आणि मग त्या ठिकाणी परमेश्वराने अवतार घेतला. परमेश्वर स्वतः अवतरतो, स्वतःच्या इच्छेने आवडतो. त्रेतायुगामधली गोष्ट आहे. राजा सुतप आणि सुतपी खूप ऐश्वर होतं, परंतु त्यांच्या पोटी पुत्र नव्हता. पूर्ण राज्य असताना सुद्धा घरात पुत्र नाही. ते खूप दुःखी होते. बरेचसे दिवस झाले, वर्षामागून वर्ष निघत होते, पुत्र प्राप्ती होत नव्हती. त्यावेळेला त्यांनी विचार केला की आता आपण परमेश्वराचे ध्यान स्मरण चिंतन करू, आपल्याला परमेश्वर प्रसन्न होईल. भावनगरले निघ्यात बरं त्या पोऱ्या व्हायला पाहिजे म्हणून भावनगरले घ्या नाही. कुठे घेत त्या? परमेश्वराचे चिंतन करण्यासाठी त्यावेळेला ते एका जंगलात गेले. तो राजा सुतप आणि सुतपी त्या ठिकाणी ध्यानस्थ झाले, परमेश्वराचे नाम चिंतन करू लागले. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, बोला गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, 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 देवकी नंदन गोपाला, देवकी नंदन गोपाला, देवकी